नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाने गरुड झेप घेतली आणि त्यामध्ये सातत्य राहण्यासाठी आपल्या संस्थेने इतर विषयांइतकेच महत्त्व संगणक विषयाला दिले आहे. आता आपण सर्वजण घरी आहोत, मात्र शिक्षण, अभ्यासक्रम हे सर्व चालू ठेवण्यासाठी आपण ऑनलाईन ई-लर्निंगचा वापर करत आहोत आणि म्हणूनच आपण संगणक विषयाचा देखील अभ्यास ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर मग आज आपण अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमातील पहिला धडा शिकणार आहोत. त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्या पाठाचे नाव आहे संगणकाद्वारे माहितीचे आदानप्रदान. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत ते डाटा कम्युनिकेशन म्हणजे काय, डेटा कम्युनिकेशनच्या पद्धती, बँडविड्थ म्हणजे काय, त्याचे प्रकार व माहिती प्रक्षेपणाचे माध्यम या सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला कोणाशी संपर्क करायचा असेल तर आपण फोन, पत्र, मोबाईल या साधनांच्या माध्यमातून संपर्क करतो. त्याचप्रमाणे संगणकाद्वारे माहितीची देवाणघेवाण करणेही आज महत्त्वाचे झाले आणि त्या गरजेमुळेच कम्प्युटर नेटवर्क ही संकल्पना उदयास आली. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक संगणक एकमेकांशी भौगोलिकदृष्ट्या अशा पद्धतीने जोडलेले असतात की त्याद्वारे माहितीचे आदानप्रदान करता येते, तेव्हा त्यास कम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात. कम्प्युटर नेटवर्कच्या साहाय्याने आपण एका कम्प्युटरमधील माहिती दुसऱ्या नेटवर्कमधील कम्प्युटरमध्ये घेऊ शकतो. डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? तर डेटा कम्युनिकेशन म्हणजे काय? एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे संदेशवहन म्हणजे माहितीचे आदानप्रदान. उदाहरणार्थ, आपण जे चित्र बघतोय त्यामध्ये कम्प्युटरची कनेक्टिव्हिटी केलेली आहे आणि त्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एका कम्प्युटरमधली माहिती दुसऱ्या कम्प्युटरमध्ये सहजतेने घेता येते. एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाकडे माहितीचे वहन म्हणजेच माहितीचे आदानप्रदान होय. याकरिता मात्र महत्त्वाचे 3 घटक आपल्याला गरजेचे असतात. पहा, एखाद्या व्यक्तीला, मित्राला मेसेज द्यायचा असेल तर तो मोबाईल किंवा संगणकाचा वापर करतो. मग यामध्ये मेसेज पाठवणारा म्हणजेच मेसेज देणारा सेंडर असेल व ज्या माध्यमातून तो हा मेसेज पाठवणार आहे ते म्हणजे मीडियम असेल आणि जो मेसेज आत्मसात करतो, जो मेसेज ग्रहण करतो त्याला ग्रहणकर्ता किंवा रिसिव्हर असे म्हटले जाते. मग या 3 महत्त्वाच्या घटकांचा समावेश डेटा कम्युनिकेशनसाठी असतो. त्यामध्ये सेंडर, मीडियम व रिसिव्हर. यामध्ये सेंडर व रिसिव्हर म्हणजे संगणक, मशीन, तर माध्यम म्हणजे प्रक्षेपणाचे साधन जे आपण वायर्स, केबल्स, मायक्रोवेव्ह किंवा सॅटेलाइटचा वापर करतो. माहिती प्रक्षेपणाच्या पद्धती. माहिती प्रक्षेपणासाठी आपण 3 पद्धतींचा वापर करतो. त्यामध्ये पहिली पद्धत दिलेली आहे आपल्याला सिम्प्लेक्स मोड, हाफ डुप्लेक्स मोड व फुल डुप्लेक्स मोड. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. सिम्प्लेक्स या पद्धतीमध्ये माहितीचे वहन हे एकाच दिशेने होते, म्हणजेच माहिती फक्त सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवली जाते. रिसिव्हरकडून कोणताही रिप्लाय येत नाही, तो फक्त माहिती ग्रहण करण्याचं काम करतो. जसे कीबोर्ड व माऊस याद्वारे फक्त कमांड्स सीपीयूला दिल्या जातात. त्याचप्रमाणे टीव्ही व रेडिओच्या माहिती फक्त आपण बघू शकतो किंवा ऐकू शकतो. हाफ डुप्लेक्स
या पद्धतीमध्ये माहितीचे वहन हे दोन्ही दिशेने होते, म्हणजेच सेंडरकडून रिसिव्हरकडे तर रिसिव्हरकडून सेंडरकडे. मात्र हे वहन एका वेळी एकाच दिशेने होते, जसे आपण वॉकी टॉकीच्या साहाय्याने बोलतो किंवा संगणकाद्वारे ईमेल पाठवतो, त्याचे सुद्धा उत्तर आपल्याला मिळते. यासाठी मात्र आपल्याला वायर्सची गरज असते. फुल डुप्लेक्स या तिसऱ्या पद्धतीमध्ये माहितीचे वहन एकाच वेळी होते, म्हणजेच सेंडरकडून रिसिव्हरकडे तर रिसिव्हरकडून सेंडरकडे. यामध्ये माहितीची देवाणघेवाण एकाच वेळी होते. हे करण्यासाठी 4 वायर्सची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच्या प्रक्षेपणाच्या पद्धती माहीत झाल्या. आता हा माहितीचा वेग कसा मोजायचा किंवा त्यासाठी कोणते एकक वापरले जातात त्याची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. माहिती प्रक्षेपणाचा वेग काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. जेव्हा आपल्याला माहिती सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवायची असते तेव्हा ती एका ठराविक वेगाने पाठवली जाते. म्हणजेच बँडविड्थ म्हणजे काय? एखाद्या कम्युनिकेशन सिस्टीममधील माहिती प्रक्षेपित करण्याच्या वेळी माहिती हाताळण्याच्या क्षमतेला बँडविड्थ असे म्हणतात. हा प्रक्षेपणाचा वेग BPS या एककाने मोजला जातो. बिट्स पर सेकंद या एककाने हा वेग मोजला जातो. हा वेग मोजण्याकरता बळ हे एकक देखील वापरतात. BPS व बळ हे दोन्ही एककांमध्ये वेग मोजण्याचा फरक असला तरी उत्तर मात्र सारखेच येते. माहिती प्रक्षेपणाचा वेग व संप्रेषण मार्ग यावर आधारित मूलभूत 3 प्रकार पडतात. त्यामध्ये नॅरो बँड याद्वारे एका सेकंदात 45 ते 300 बळ इतकी माहिती पाठवली जाते. याचा स्पीड कमी असतो म्हणून याचा उपयोग तारायंत्र व कमी स्पीड असणारे टर्मिनल्समध्ये केला जातो. व्हॉइस बँड याचा स्पीड 9600 बळ इतका असतो व या व्हॉइस बँडचा उपयोग टेलिफोन कम्युनिकेशनसाठी केला जातो. ब्रॉडबँड जेव्हा मोठ्या प्रमाणातील माहिती प्रक्षेपित करण्यासाठी या ब्रॉडबँड किंवा वाईड बँडचा वापर केला जातो. म्हणजेच एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये माहितीचे आदानप्रदान जलद गतीने होण्यासाठी या ब्रॉडबँडचा वापर केला जातो. याद्वारे 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त माहिती एका सेकंदात पाठविली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा दुसऱ्याशी बोलतो तेव्हा आपल्या आवाजाचे प्रक्षेपण हवेमार्फत होत असते. म्हणजेच आपला आवाज हा हवेमार्फत पोहोचवला जातो. टेलिफोनवर देखील आपण बोलतो तेव्हा आपला आवाज टेलिफोन वायर्सच्या माध्यमातून दुसरीकडे पाठविला जातो. परंतु यात आपला आवाज तुलनात्मकरित्या लांब अंतरापर्यंत पोहोचवला जातो. अशा पद्धतीने अनेक भौतिक साधने किंवा माध्यमे उपलब्ध आहेत ज्यांचा वापर आपण माहितीचे प्रक्षेपण करण्याकरिता करत असतो. त्यांची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिली जी वायर दिलेली आहे ती आहे ट्विस्टेड पेअर वायर्स. या ट्विस्टेड पेअर वायर्समध्ये 2 तांब्याच्या वायर्सला प्लॅस्टिकचे आवरण असते व या 2 वायर्स एकमेकांना गुंडाळलेल्या असतात. प्लॅस्टिक आवरण असल्यामुळे लगतच्या वायरचा अडथळा कमी होतो. या वायर्सला अनशिल्डेड वायर देखील म्हणतात. ह्या वायरचा वापर टेलिफोन कम्युनिकेशन व कम्प्युटर कनेक्टिव्हिटी करण्यासाठी केला जातो. 1 किलोमीटरच्या आत माहिती प्रक्षेपित करण्यासाठी या वायरचा वापर होत असतो. या केबल स्वस्त व इन्स्टॉल करण्यास सोप्या असतात व याद्वारे 9600 बळ इतकी माहिती पाठविली जाते.
हे आहे कोॲक्सियल केबल्स. या वायर्समध्ये एक मध्यभागी तांब्याची वायर असते. उच्च स्तरावरील माहिती प्रक्षेपित केली जाते. या केबलभोवती PVC रोधित आवरण असते. या आवरणामुळे बाहेरील आवाज व सिग्नल यामुळे येणारा अडथळा कमी होतो. याद्वारे आपण 1 सेकंदात 10 मेगाबिट्सची माहिती पाठवू शकतो. ट्विस्टेड पेअरपेक्षा याचा वेग जास्त असतो व याचा वापर टेलिफोन वायर्स व TV केबल्समध्ये केला जातो. मायक्रोवेव्ह सिस्टीम या माध्यमामध्ये कोणत्याही वायर्स किंवा केबल्सचा वापर केला जात नाही. यामध्ये रेडिओ सिग्नलद्वारे माहिती पाठविली जाते. या रेडिओ सिग्नल्स डोंगरासारख्या उंच अडथळा पार करू शकत नाही, म्हणून ही सिस्टीम उंचावर प्रस्थापित केली जाते. याकरिता सेंडर व रिसीव्हर हे दोन्ही सारख्याच उंचीवर असणे महत्त्वाचे असते. सॅटेलाइट कम्युनिकेशन याद्वारे प्रक्षेपण सर्वात जास्त अंतरावर माहिती प्रक्षेपित करण्यासाठी केला जातो. मायक्रोवेव्ह सिग्नल्स मार्फत माहितीचे प्रक्षेपण अवकाशात सॅटेलाइटकडे पाठविले जाते. सॅटेलाइट कम्युनिकेशनमुळे माहितीचे वहन हे मोठ्या प्रमाणात व लांब अंतरावर केले जाते. याचा प्रस्थापनाचा खर्च जास्त असतो. शिवाय माहिती संरक्षणाचाही प्रश्न असतो, कारण ही माहिती कोणी बघून गैरवापरसुद्धा करू शकतो. वादळ, विजा, पाऊस यांचा या यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो. ऑप्टिकल फायबर्स हे केसासारखे बारीक काचेचे, प्लास्टिक अथवा सिलिकॉनचे धागे असतात. यामध्ये माहितीचे वहन हे इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे न होता प्रकाशाच्या सिग्नलमधून केले जाते. प्रकाशाचा वेग अतिशय जास्त असतो, त्यामुळे त्याची तीव्रता कमी होत नाही. ऑप्टिकल फायबरच्या केबल 3 स्तरामध्ये असतात. बाहेरील आवरण प्लास्टिकचे असते. यामध्ये एक इलेक्ट्रिक कन्व्हर्टर असते. ते इलेक्ट्रिक सिग्नलचे रूपांतर प्रकाशाच्या सिग्नलमध्ये करते. ऑप्टिकल फायबर्स हे इतर केबलपेक्षा 10 ते 100 पटीने जास्त माहिती पाठवू शकतो. वेग अतिशय जास्त असतो. या वायर्स लहान जागेमध्ये वळविणे अवघड असते जरा. त्यासाठी स्वतंत्र उपकरणांची आवश्यकता असते. या ऑप्टिकल फायबर्सचा उपयोग WANमध्ये म्हणजेच वाईड एरिया नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी केला जातो. धन्यवाद.